नमस्कार, मी उर्मिला कटोरी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा, हे कटोरी ब्लाऊज आहे। तर बघा, मी हा समोरचा भाग अपलोड केलेला आहे, कसा शिवायचा आहे कटोरीचा समोरचा भाग। तर बघा, आज मी पाठीमागचा भाग तुम्हाला रेडी करून दाखवणार आहे। तर बघा, मी इथं गोल गळा घेतलेला आहे। तर बघा, याच्यावरती अशी डिझाईन आहे पाठीमागच्या भागावरती। तर बघा, गळा मोठा आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये डिझाईन थोडीफार ब्लाऊजमधली कट होणार आहे। तर बघा, याची उंची आहे 13 आणि 1 इंच मिळून घेतलेली आहे, म्हणजे 14 उंची घेतलेली आहे। तर बघा, याची फिटिंग आहे 9.5 वरती आणि 1.5 इंच प्लस मिळून घेतलेला आहे मार्जिंगसाठी। तर बघा, शोल्डर घेतलेला आहे 5.5 आणि मोंडा पण घेतलेला आहे 5.5। तर बघा, इथं 5 वरतीच मार्किंग झालेली आहे। तर बघा, 5.5 इथं शोल्डर झालेला आहे आणि मोंडा पण 5.5 झालेला आहे। तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला इथं 1.5 इंच घ्यायचं आहे। समोरच्या भागासाठी 1 इंच असतं आणि पाठीमागच्या भागासाठी आपलं 1.5 इंच असतं। तर बघा, इथं 2.25 गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि गळ्याची उंची घेतलेली आहे 10 इंच। इथं घेतलेलं आहे 2.5 आणि याचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि याला गोल आकार देऊन घेतलेला आहे। तर बघा, कस्टमरला याला लेस ब्लाऊज डिझाईन टाकायची होती, पण याच्यावरती खड्याची डिझाईन असल्यामुळं ते लेस त्याच्यावरती चांगली दिसत नव्हती। तर बघा, इथं घेतलेला आहे आता पाठीमागचा म्हणजे ब्लाऊजचा गळा आणि त्याच्यावरती सुईचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला पिना पॅक करून घ्यायच्या, म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही। तर बघा, याला आता गळ्याला अशी टीप मारून घ्यायची आहे। तर बघा, इथं स्टोन वगैरे आहे, तर त्याने स्टोनच्या याने खूप जड जातं। तर बघा, याच्यामुळेच आपली सुई पण तुटू शकते। तर बघा, एकदम दमाने आपल्याला याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे। तर बघा, व्यवस्थित टीप मारून घेऊया। तर बघा, टीप मारून घेतल्याच्या नंतर धागे वगैरे आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि आपल्याला अस्तर लेवल आता ह्या आतमधला भाग आपल्याला हा कट करून घ्यायचा आणि याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे पलटाला एकदम सोपं जातं आणि फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज येतं। तर बघा, कंबरपट्टी नाही लावणार, आपण डायरेक्ट उलटसुलट करणार आहोत। तर बघा, इथं अर्धा इंच अशी आपल्याला कमरेला टीप मारून घ्यायची आहे सरळ। तर बघा, या पद्धतीने टीप मारून घेतल्याच्या नंतर पिना वगैरे काढून घ्यायचे आहे आणि इथून आपल्याला हात घालून ओपन जागातून इथं सोयीचं कापड करून घ्यायचं आहे। तर बघा, सोयीचं कापड करून घेतलेलं आहे। व्यवस्थित आपल्याला कापड व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि गळ्याला आपल्याला अशी काठाला एकदम काठोकाठ टीप मारायची आहे। तर बघा, व्यवस्थित आता आपण अशी गळ्याला टीप मारून घेऊया। तर बघा, तिथं स्टोन येत असेल तर ते स्टोन तुम्ही हाताने याचेवाले काढून घेऊ शकता, कारण सुई आपली मोडू शकते। तर बघा, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे व्यवस्थित आहे। बघा, गळ्याला आपली टीप मारून झालेली आहे, कमरेला पण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। तर बघा, व्यवस्थित कमरेला पण आपण टीप मारून घेतलेली आहे। अशी व्यवस्थित आपल्याला अस्तर बाहेर काढून घ्यायचं आणि अस्तर लेवल अशी एकदम कपड्यावरती टीप मारून घ्यायची आहे। तर बघा, टीप मारून घेतलेली आहे, धागे वगैरे कट करून घ्यायचे। आता आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे आणि अस्तर लेवल आपल्याला याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, व्यवस्थित अशी टिप मारलेली आहे आणि इकडच्या साईडने पण सेम तशीच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अस्तर लेवल। तर बघा, व्यवस्थित अशी टिप मारून घेतलेली आहे इकडं आणि आपल्याला परत कमरेला पण एक अजून टिप मारायची अर्धा इंचाच्या मापावरती, म्हणजे कमरेला एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये आपला पाठीमागचा भाग तयार होतो। तर बघा, टिप मारून झालेली आहे, धागे वगैरे कट करायचे आणि ब्लाऊज पीसाचं कापड जे उरलेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा, व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे। तर बघा, आता घ्यायचे आपल्याला पाठीमागचे टक्स मारून। तर बघा, अशी शोल्डर लेवल अशी घ्यायची आहे आणि आपल्याला अशी तर बघा, इथं घ्यायचं आहे आपल्याला उंचीला 4.5 इंच, इथं घ्यायचं आहे अर्धा इंच। अशी तिरकी लाईन आपल्याला खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही साईडनी पण आणि याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, हे झाला आपला पाठीमागचे टक्स तयार। धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे दोन्ही साईडने सेम तसेच आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे आणि धागा वगैरे कट करीत चालायचं आहे। तर बघा, व्यवस्थित हे पाठीमागचे टक्स आपले तयार झालेले आहे आणि हाताने याच्यावरती असं प्रेस करून घ्यायचं आहे। तर बघा, नॉट पण मी इथं लावून घेतलेली आहे। तर बघा, याच्यावरती लेस लावायची होती, पण याच्यावर लेस चांगली दिसणार नाही, त्याच्यामुळे मी ही आपली नवीन डिझाईन म्हणजे पोटली डिझाईन बनवणार आहे। तर बघा, इथं चौकोनी कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असे थर्माकॉलचे बॉल घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थर्माकॉलचा बॉल छोटा मोठा करू शकता। तर बघा, असं सुईनं आपल्याला पक्क करून घ्यायचं आहे आणि 2 गाठणी अशा पक्क्या मारून घ्यायच्या आहे, म्हणजे आपली पोटली अशी एकदम पक्की तयार होती। धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हे थोडंसं कापड पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर मग मी तुम्हाला दुसरं पण बनवून दाखवित आहे। तर बघा, या पद्धतीने अशी सुई दोरा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला अशी 2-4 अशा गाठणी गोल फिरून घ्यायचा आहे आणि 2 गाठणी अशा पक्के देऊन घ्यायच्या आहे, म्हणजे पोटली आपली एकदम पक्की तयार होती। तर बघा, व्यवस्थित अशी पोटल्या 2 मी बनवून दाखवलेलं आहे तुम्हाला। तर बघा, मी ह्या पहिल्या पण रेडी करून घेतल्या होत्या पोटली। तर बघा, मी पहिली पोटली बनवून घेतलेल्या होत्या सगळ्या। तर बघा, आता आपल्याला 1-1 इंचावर किंवा 1.5 इंचावरती ही पोटली डिझाईन बनवून घ्यायची। तर बघा, मी उलटं
हे पाठीमागचा भाग आहे तो उलटा ठेवून घेतलेला आहे, म्हणजे उलटा याला आपल्याला एकदम सुंदर असं जोडता येते ही पोटली डिझाईन. तर बघा 1.5 इंचावर किंवा 1 इंचावर आपल्याला ही पोटली अशी ठेवून घ्यायची आहे. या पद्धतीने जी पोटली आहे ती आपल्याला तिकडच्या साईडने ठेवायची आहे, जे इकडची बाजू इकडच्या बाजूला ठेवायची आहे या पद्धतीने. तर बघा अशी पोटली आपल्याला पूर्ण ब्लाऊजवरती अशी लावून घ्यायची आहे दम्माने. तर बघा माझी इथं ही सुई तुटली होती, कारण इथं खाली स्टोन त्याच्या खाली आला होता सुईमध्ये, तर त्याच्यामुळे माझी सुई तुटली गेली. तर तुम्ही व्यवस्थित जोडाच्या वेळेस व्यवस्थित स्टोन वगैरे हा ब्लाऊजचा काढून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला टीप मारायची आहे. तर बघा हे ब्लाऊज शिवताना माझी सुई पण तुटली होती आणि मशीन पण बिघडली होती. तर बघा नंतर मी हे ब्लाऊज दुसऱ्या दिवशी हे पूर्ण रेडी केलेलं आहे, कारण याच्यावरती मशीन खराब झाली त्याच्यामुळे मी रिपेअर करून घेतली. तर बघा त्याच्यानंतर ही पोटलीवरती आपण परत डबल एक टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं, कारण हे कापड उलटलं नाही पाहिजे त्याच्यामुळे याच्यावरती आपल्याला परत एक डबल टीप मारायची आहे. तर बघा डबल टीप मारून घेतलेली आहे व्यवस्थित, आणि धागे वगैरे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. आणि जे पोटलीची तिकडचा भाग आहे, जे पोटलीचं कापड उरलेलं आहे ते आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा व्यवस्थित आता आपण हे असं कट करून घेऊया सगळं. तर बघा व्यवस्थित हे असं कट करून घेतलेलं आहे. तर बघा आपलं सुंदर अशी पोटली ब्लाऊज डिझाईन झालेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डिझाईन बनवू शकता. तर बघा व्यवस्थित आपली डिझाईन एकदम सुंदर झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.